देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। दर्शकों, स्वागत है आप सबका अब तक न्यूज़ इंडिया पर। जाबिर शाह के साथ आज की स्पेशल रिपोर्ट। कल रात 3 बजे सटाना नाका जैन मंदिर में मूर्तियाँ, मंगलसूत्र, सिंहासन चोरी होता है। रात 3 बजे चोर चोरी करता है जैन मंदिर में। सुबह 7:30 बजे जैन धर्म से आस्था रखने वाले सभी लोग मालेगांव छावनी पुलिस स्टेशन में संपर्क करते हैं। 8 बजे पुलिस स्क्वाड मंदिर पर पंचनामा करने, जांच पड़ताल करने के लिए पहुंचता है। 10 बजे छावनी पुलिस स्टेशन में FIR दर्ज होती है और 2 बजे छावनी पुलिस स्टेशन की टीम आरोपी को ढूंढने में कामयाबी हासिल कर लेती है। यहाँ पर सबसे अहम चीज़ ये बताई गई कि मंदिर में चोरी होने वाले मंगलसूत्र, मूर्तियाँ, सिंहासन ये बहुत अहम है, क्योंकि इससे जैन धर्म की आस्था जुड़ी हुई है। जबकि हम देखते हैं कि चोरी में सबसे पहले पुलिस डिपार्टमेंट की ओर से ये कहा जाता है कि चोरी हुआ माल मुद्दे की रकम और कीमत इतनी थी, लेकिन यहाँ रकम और कीमत की कोई बात ही नहीं, यहाँ सिर्फ आस्था का विषय था। इसीलिए जैन समुदाय के सभी लोगों ने इसे काफ़ी दिलचस्पी से लिया और छावनी पुलिस स्टेशन ने इस मामले में तुरंत ही कार्रवाई करते हुए 10 बजे FIR और 2 बजे आरोपी को गिरफ्तार कर लिया। सारी मूर्तियाँ, मंगलसूत्र और सिंहासन के साथ यहाँ पर आरोपी छावनी पुलिस स्टेशन में ताबा ले लिया गया, जिसको जैन धर्म के सभी समुदाय के लोगों में एक खुशी छाई गई और उन्होंने छावनी पुलिस स्टेशन पहुंचकर छावनी पुलिस स्टेशन के सभी कर्मचारी, API, PI और सूरज गुंजाड़ का यहाँ पर दिल से सत्कार किया, स्वागत किया। इसी संदर्भ में छावनी पुलिस स्टेशन की ओर से और कैंप डिपो डी सूरज गुंजाड़ की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई, जिसमें पूरी तफसील व जानकारी बताई गई है। अब तक न्यूज़ इंडिया की तरफ से आपको अब तक न्यूज़ इंडिया पर सूरज गुंजाळ, मालेगाव कैंप SDPO। आज मालेगाव छावनी पोलीस स्टेशनने जे एक डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत। आज म्हणजे 23 जानेवारी रोजी आपल्याला सटाणा नाका येथील गाड्या भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर येथे जे जैन मंदिर आहे तिथे रात्री चोरी झाल्याची बातमी कळाली। सकाळी आपले पथक आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव हे स्पॉटवरती घटनास्थळाला त्यांनी व्हिजिट केली आणि त्यानंतर मंदिरात जे CCTV फुटेज अवेलेबल होतं त्याच्यावरून आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांच्या गुप्त बातमीदारांना सदर संदेश पाठवले आणि एका संशयिताचं नाव समोर आलं। अवघ्या 2 तासामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या संशयिताला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं। सदर मंदिर चोरीमध्ये त्याने 5 मूर्त्या तीर्थंकरांच्या, त्याच्यामध्ये 24 तीर्थंकरांची मूर्ती आहे आणि 2 सिंहासन असे चोरी केले होते। तर ते सर्व मुद्दामाल आपण यशस्वीरित्या अवघ्या 4 तासामध्ये म्हणजे आरोपी पकडल्यानंतर 2 तासामध्ये रिकवर करू शकलो। आरोपीने अजून देखील मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सदर भागामध्ये राहणारे पोलीस मित्र भरत पाटील यांच्या जागरूकतेमुळे त्याला बराचसा मुद्देमाल नेता आला नाही आणि सकाळी त्याने बराचसा मुद्देमाल स्पॉटवरतीच सोडलेला होता। सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेतजी भारती सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तसेच आमच्या जिल्ह्याच्या सायबर टीमने देखील आम्हाला वेळेवरती मदत करून आरोपींचे लोकेशन्स वगैरे देण्याची मदत केली। आपल्या पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरणाचे जे पथक आहे त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे मुकेश देसले, कैलास सोतमल आणि संदीप राठोड यांनी अतिशय मोलाची कामगिरी याच्यामध्ये निभावलेली आहे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे तसेच त्यांच्या कामगिरीमुळे आज 100% मुद्देमाल अवघ्या 4 तासात आपण रिकवर करू शकलो। सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे अतिरिक्त अधिकारी म्हणजे सहाय्यक पोलीस
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, तसेच आपले कर्मचारी भुसनर, साळवे, त्यानंतर सचिन पवार आणि बाकीचे अधिकारी, मग त्याच्यामध्ये कोळी आहेत, PSI चौधरी आहेत आणि आमचा बाकीचा स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले. आनंदाची बाब आहे, एक चांगला गुन्हा डिटेक्ट झाला, परंतु स्टडी बनियन गॅग आणि त्यासह बऱ्याच चोऱ्या त्या पहिल्या 4 महिन्यापूर्वी घडलेल्या आहेत. काय कुठल्या प्रकारचं डिटेक्शनने आणि काय पुढची कारवाई त्याची? बरोबर आहे. एक मालेगाव शहर आणि एक चड्डी बनियांचा एक मोठा एपिसोड पाहिला आणि खूप प्रयत्न करून देखील रात्रीच्या काळामध्ये आपण त्यांना डिटेक्ट करू शकलो नाही. आता त्याचं कारण असं आहे की त्यांची जी मोडस होती ती फारच सॉफिस्टिकेटेड अशी मोडस होती. रात्रीच्या काळी रात्रीच्या वेळी ज्या रेसिडेन्शियल एरियामध्ये जे घरं बंद आहेत आणि जनरली ज्या घरांना मोठ्या समजा शेतात किंवा जिथे गवत आहे आजूबाजूला अशा ठिकाणी ते चोरी करत होते. त्याच्यावर आपण बराचसा पाठपुरावा केला. खूप साऱ्या अफवा होत्या, बरेचसे नावं त्याच्यातून निष्पन्न होत होते, परंतु आपल्याला एक्झॅक्ट असा आरोपी आणि त्यातल्या रिकव्हरी मिळाल्या नाही. परंतु तसं असून सुद्धा आपण रात्रगस्त असतील, नागरिकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पहारा करणं असेल, CCTV फुटेजेस असतील किंवा रात्र भेटीसाठी ज्या व्हिजिट बुक्स आपण वाढवल्या, अशा गोष्टींचा आपण बराचसा सहभाग त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. आणि सध्या देखील CCTV फुटेजेस वाढवून आपण नव्याने जे काही गुन्हे घडतायत त्याच्यावरती आपण डिटेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने भविष्यात देखील जर अशा गोष्टी घडल्या तर पोलीस आपलं सतर्कतेने काम करेल. यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आजचा गुन्हा डिटेक्ट होण्यामध्ये 2 फार महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट होतात. त्याच्यामध्ये म्हणजे मंदिराची वैयक्तिक सिक्युरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा CCTV कॅमेरा असेल किंवा त्यांचं लॉक असेल, आणि दुसरं म्हणजे आसपासच्या भागामध्ये असणारे सतर्क नागरिक. या दोघांमुळे हा गुन्हा डिटेक्ट व्हायला मदत झालेली आहे. जनरली गुन्हा होण्यामागं 2 गोष्टी असतात. पहिलं तर मोटिवेटेड ऑफेंडर आणि दुसरं म्हणजे वल्नरेबल टार्गेट. तर मोटिवेटेड ऑफेंडर असणारच आहे, त्यांना आपण नेहमीच प्रिव्हेंटिव्ह करू शकतो किंवा नाही, ते 100% सक्सेसफुल होऊ शकत नाही. परंतु टार्गेट हार्डनिंग जो पद्धत आहे त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे. इथून पुढे जे मंदिराचे दानपेट्या असतील, CCTV फुटेज असतील, त्याचे लॉक्स असतील, ते चांगल्या पद्धतीने करणे. त्याच्यानंतर सोसायटीला एखादा वॉचमॅन ठेवणे किंवा महत्त्वाचे असे मंदिर असतील जिथे खूप सारा मौल्यवान असा मुद्देमाल असतो, अशा ठिकाणी जरी आपण वॉचमॅन ठेवला किंवा रात्रगस्तीसाठी लोक ठेवले तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.